शेतकरी एकजुटीचा दुधाला 40 रुपये बाजार, दुधाला 40 रुपये बाजार, कोण म्हणतं देत नाही, 40 रुपये हक्काचे, 40 रुपये हक्काचे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकरी एकजुटीचा दुधाला 40 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाला 40 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे। खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, शेतकरी एकजुटीचा येसो कोतुळ येथील दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोतुळ गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आले। दुकानदार व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद शेतकऱ्यांच्या आंदोलनास दिला। दुधाला 40 रुपये लिटर बाजारभाव मिळावा म्हणून आज आंदोलनकर्ते अधिक तीव्र आणि आक्रमक झाले। दुधाला 40 रुपये बाजारभाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे या घोषणांनी आज कोतुळ शहर दणाणून गेले। इतिहासात प्रथमच आज कोतुळमध्ये मुळा विभागातील सर्व शेतकऱ्यांची एकजूट बघायला मिळाली। ही एकजूट अशीच राहणार आहे। तसेच तरुण शेतकऱ्यांनी आपल्या भावना अतिशय आक्रमकपणे मांडल्या। कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आज कोतुळमध्ये आले होते। मुळा खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधव सकाळीच कोतुळमध्ये जमले होते। मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी आपला आक्रमकपणा आंदोलनाच्या माध्यमातून आज कोतुळमध्ये दाखवला। शेतकऱ्यांचा बुलंद आवाज कोतुळमधून महाराष्ट्रभर पोहोचला आहे। कोतुळच्या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीचे प्रेरणादायी उदाहरण आज महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे। ते तरुण युवक दुग्ध व्यावसायिकांमुळे सर्व तरुण आणि युवक कोतुळमध्ये एकत्र आले आहेत। दूध धंदा परवडत नाही, शेती तोट्यात आहे असे असताना सरकारने दुधाला प्रति लिटर 40 रुपये बाजारभाव द्यावा आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा या मागणीसाठी आज असंख्य शेतकरी बांधव कोतुळच्या रस्त्यावर उतरले होते। शेतकऱ्यांच्या वेदना, दुःख आणि समस्या आंदोलनाच्या रूपाने सर्वांना बघावयास मिळाल्या। कोतुळचे हे आंदोलन आता दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळाल्याशिवाय थांबणार नाही आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाल्याशिवाय कोतुळचा शेतकरी या आंदोलनातून घरी जाणार नाही हा दृढ निश्चय करून शेतकरी बांधव एकत्र आले आहेत। पत्रकार सुनील आरोटे, कोतुळ, लोकमान्य वार्ता। आंदोलनाच्या 10व्या दिवशी आम्ही कोतुळ शहर बंद ठेवलेलं आहे। अजूनही जर ऐकायला तयार नसेल राज्याचं सरकार तर उद्यापासून या मुळा खोऱ्यातले जेवढे काही गावं आहेत हे सगळे गावं कडकडीत बंद पुकारतील। यानंतर अकोले शहर बंद पुकारलं जाईल। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेला आहे। वांजुटी आंदोलन करणारे आम्ही नाहीत। 10 दिवस आम्ही शांततेने बसलोय। आमच्या शांततेचा या राज्याच्या सरकारला अंत बघू नये। वेळेला संपूर्ण दूध संप केल्याशिवाय राहणार नाही। दुधाचे टँकर अडवू आणि शेतकरी संपावर जाईल, परंतु या सरकारनं जागं व्हावं हेच आमचं नम्र आव्हान आहे। प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्या ठिकाणी जे काही गाऱ्हाण आहे शेतकऱ्यांचं त्या मंत्री महोदयापर्यंत मी पोहोचवलं। मंत्री महोदयांना विनंती केली का शेतकरी म्हणतायत का अनुदानाचा यामागचा वाईट अनुभव आहे, त्याच्यामुळे अनुदान पूर्णपणे शेतकरी नाकारतायत। प्रति लिटर 40 रुपयाची मागणी केलेली आहे। जो काही द्यायचा आहे तो उत्पादन खर्चानुसार भाव दिला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, परंतु मंत्री महोदयांनी आणि त्या ठिकाणी जे काही आज खाजगी कंपन्या बसलेल्या होत्या दूध संघाच्या त्यांनी सुद्धा सध्या दिलेला 30 रुपयाचा भाव सुद्धा नाकारलाय। त्याच्यामुळे निराशापात्रात पडली आणि हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे। आमची एकच अपेक्षा आहे का अनुदान नको, आम्हाला भाव हवा आहे, हक्काचा भाव द्या, आमच्या शेतकऱ्याला सुखी करा, आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा, ही आहे आमची मागणी। वस्तुस्थिती अशी आहे
दुधाचा एकंदरीत उत्पादन खर्च जर बघितला तर साधारणपणे सर्व त्यातमध्ये जर धरलं, शेतकऱ्याची मेहनत, शेती आणि बाकीचं सगळं पशुखाद्य, औषधं हे सगळं जर धरलं तर साधारणपणे 41 रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च आहे. परिस्थिती अशी आहे, उत्पादन खर्च जर 41 रुपये आहे, 27 रुपये सध्या भाव आहेत, त्यात 5 रुपये शासन म्हणजे 32 रुपये बाजार होणार. आणि शासनाचं म्हणणं आहे की 30 रुपये संघाने द्यावेत, 5 रुपये आम्ही देऊ. परंतु आत्तापर्यंत एकाही संघाने ती अट मान्य केलेली नाही. म्हणजे 30 रुपये द्यायला तेही तयार नाहीत आणि शासन फक्त 5 रुपये देणार आहे. 27 आणि 5 32 रुपये होणार, 41 रुपये उत्पादन खर्च आहे. तर आम्ही समाधानी कसं व्हायचं त्या मुद्द्यावर? शेतकऱ्यांचं नक्क म्हणणं काय आहे त्याच्याकडे लक्ष वेधलंय. 10 दिवसापासून इथले शेतकरी स्वतःहून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सत्याग्रह करतायत. 40 रुपये दुधाला मिळाले पाहिजे ही मागणी आहे. राज्य सरकारनं 30 रुपये संघांनी द्यावे असा शासन आदेश काढलाय. मात्र सरकारला असा आदेश काढण्याचा कायदेशीर अधिकार नसल्यामुळे या कंपन्या 40-30 रुपये द्यायला तयार नाहीत. आणि जे अनुदान 5 रुपयाचं जाहीर केलंय, मागचा अनुभव अत्यंत वाईट आहे. अटी शर्ती लावलेल्या आहेत, त्यामुळे 80% लोक हे वंचित राहिले. त्यामुळे अनुदान नको, अशा प्रकारचा शासनादेश सुद्धा नको, सरळ आम्हाला 40 रुपये भाव द्या ही शेतकऱ्यांची मागणी आहे. दुर्दैवानं राज्य सरकारकडे त्या प्रकारची इच्छाशक्ती दिसत नाही आणि त्यामुळे ह्या कंपन्या ऐकत नाही. पशुखाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत, उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यांच्यावर लगाम लावण्याची आवश्यकता आहे, त्यांच्या नफ्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं हे होत नाही आणि म्हणून पक्ष, पार्ट्या, झेंडे यांच्या पलीकडे जात आज सगळा लढा शेतकऱ्यांनी हातात घेतला. इथे कोणीही नेता नाही, सगळे शेतकरी युवक पुढे आलेले आहेत आणि युवकांच्या वतीनं हे आंदोलन आज सुरू झालेलं आहे.